मागील 2 मॅच जर पाहिले तर रफ अँड टफ झाल्यात. एका धाब्याने विजय मिळवला होता जयू स्पोर्ट्सच्या संघाने. त्यानंतर 4 धाब्याने विजय मिळवला निर्मल सम्राट एनसीसी या संघाने. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. जिकडे टॉस जिंकला होता विजय सावंत यांनी सांगितलं होतं की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले साईराज 11 या संघाला. ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रजित आणि विकी. रजत स्ट्राइक एंडला. ऋतिकच्या हातामध्ये पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने चेंडूला दिला सन्मान आणि आले सिंगल. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती रजतने. आता आज या मॅच मध्ये खेळत असताना ऑन साइडला खेळत असताना चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. जीवदानी मौली फुलपडा जर काही स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाले तर राजन स्पोर्ट्स यांच्याकडून 15 टी शर्ट देण्यात येतील. राजन स्पोर्ट्सचे ऑनर मृदुल मेहर यांच्याकडून 15 टी शर्ट्स. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले. ड्राइव्ह केले चेंडूला. ओ काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पाणी घेऊन जा मृदुल पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा प्लीज. थोडीशी डोळ्याला दुखापत झाली. डोळ्यावर मार लागला त्यामुळे पाणी घेऊन जा. छोटासा ब्रेक आहे. ऐकूया डीजे मयूरला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सर्व का ठीक आहे. अक्कीच्या थोडीशी दुखापत झाली होती. आता सर्व का ठीक असताना पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 3 मध्ये 3. नेक्स्ट बॉल. ओ ओ ओ ओ ओ इकडे मोठा फटका खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. पहिला विकेटचं पतन. विकी बाद गॉन. मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली. मंगता है तो आजा. एकदम बारकाईने आमचे ऑफलाईन स्कोरर आदित्य मेहर काय जबरदस्त गुणलेखक म्हणून कामगिरी करतात. केदार आल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. मॅच विकेट आले 4 मध्ये 3. एक गडी बाद. नेक्स्ट बॉल. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला स्पर्श आहे. पायाला आमचे ऑफिशियल पंच बॅटला स्पर्श आहे. पाठीमागे झेल सुटलाय आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या 5 मध्ये 3. पहिले षटक मार्गस्थ. साईराज डबल 1 प्रथम बॅटिंग करत असताना मोठा फटका डाऊन ग्राउंड. ओ व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. संपलाय खेळ केदारचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जिकडे 3 धावा दाखल करते. 2 गडी बाद. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात आणि सूरज चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. रजत वर आता सर्वांचा नजरा. जी काही जबाबदारी. ओ पहिलाच बॉल. ओ नो नो नो. आता सेकंडला जर फेकी झाली होती त्यावेळेला थोड्यापर्यंत रेफर केले गेले. सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. त्या अगोदर एक धून ऐकणार आणि त्यानंतर बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता. ओ युके अर्धा तास गडी बाद. दुसरा गडी स्वागत वैदी आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं डीसीसी संघासाठी प्रचंड मोठी मेहनत स्वागत दादा यांची असते. स्वॅगी स्वागत दादा आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो.
ऋषी आल्यात. पहा या अगोदर नो चेंडू होता तो सुद्धा काउंट झालाय, कारण रनआउटच्या रूपानं मैदान सोडावं लागलं होतं. दीपकला रजतला आठवावा लागणार आहे कालचा खेळ. हेच मैदान, या मैदानावर केलेली बॅटिंग रजतला आता आठवावी लागणार आहे, कारण जी काय जबाबदारी आहे ती संपूर्ण रजतवर आले. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गडी किती बाद झाल्यात? 3 गडी बाद झाल्यात. 5 वर 3. साईराज 11 नाचा संघ कट केला चेंडूला. लेट कट करत असताना चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. सिंगल साठी 6 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पहा अडचणी वाढल्यात. आता त्या अडचणीमधून रजतला आठवावी लागणार आहे. हलक्या हाताने फुलटॉस चेंडूला फक्त ड्राईव्ह केल्याने पुन्हा एकदा सिंगल येते. 7 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4-7 सुरुवात. 3 गडी बाद. नव्याने आलेले फलंदाज ऋषी बॅकफुटर गेले. ऋषीला सुद्धा आता मैदान सोडावं लागलंय. 4थ्या विकेटचं पतन गॉन. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े. थँक्यू. पहा आदित्य मेहर काय जबरदस्त गुणलेखक म्हणून कामगिरी करतायत. एकूण एक चेंडूवर बारकाईने पाहत असताना प्रत्युत्तर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ऑन साईडला खेळत असताना पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं. यावेळी मात्र सिंगल येते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. आता बाद धावपलकावरती आहेत. विनायकला ऐकूया आणि लगेचच वळूया मैदानाच्या दिशेने. मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे. हाँ मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. पावर आणि पॉवर प्लेला आमंत्रित केले. प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपविले गेला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता ते पॉवर जनरेट करायचे. 8 धावा धावपलकावरती आहेत. त्यामधून 4 महत्वाचे गडी बाद झाल्यात. प्रणयचा पहिला बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू. ऑफ कटर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. प्रणय बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले आणि सिंगल येते. फार शांत चित्तेने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. त्याचं कारण आहे की जवळपास 4 गडी बाद झाल्यात. धावा धावपलकावरती येत नाही आहेत. आता जे काही जबाबदारी रजतला खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. बॅकफुटवर गेले. ट्राय करू चेंडूला. ओ अचूक तुकी अचूक 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 मारा आणि आता बरोबर फेकी. आता रजतला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन. कोण खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी गोली. थँक्यू. नवीन आलेले फलंदाज आयुष आल्यात. हा खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. 9 धावांवर जवळपास आधी किती 5 विकेट बाद झाल्यात. 5वा गडी जवळपास बाद झालाय. खूप चांगली बॉलिंग अटॅक पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत कायम सुरू आहे. खूप चांगली फिल्डिंग. निखिल त्या ठिकाणी होते. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं. पहा ऍक्शन रिप्ले च्या मुख्य स्क्रीनवर हा फटका एक्झिक्यूट करत असताना काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ऑलमोस्ट 4 त्याने आतमध्ये आणला. धावा धावपलकावरती 10. चेंडूचा खेळ झालाय 4. पॉवर प्ले सुरू आहे. अजून एकही चौकार आलेला नाही आहे. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत साईराज या संघासाठी समोर खेळत असताना स्वतः अडवलाय. अजून एक गडी बाद होतोय. किती रनआउट झाल्यात कळा मार्ग नाहीये, परंतु 6वा गडी बाद होतोय. गॉन. मुझे भी पिला दे शराबी, होता है क्या? थँक्यू. शैलेश आल्यात नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. बॅकफुटवर जात असताना कट केले चेंडूला आणि सिंगल येते.
3 षटकांचा जवळपास खेळ संपलाय. 11 धाबा धावफलक करतेत. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. युवेन प्लेयर्स सॉरी नवयुग आणि JCC. नवयुग 11 जयस्मृती अर्नाला आणि JCC दोन्ही कॅप्टन टास्क बॉक्सकडे येऊन थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टास्क करणार आहोत. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि विपुल आल्यात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. विपुलचा पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येते. पाच साईराजचे खांदे कुठे झुकल्यात. खांदे झुकले याचं कारण आहे की जवळपास 4 रनआउट आपण. हो काय जबरदस्त फिल्डिंग संतोष. ये खिलाडी इतने आसानी से हार नहीं मानेगा. सिंगल येते पुन्हा एकदा. 13 धावा धावफलक करते. 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. विपुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. येतोय डॉट बॉल. दोन्ही कॅप्टन चला लवकर या, रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. डाऊन ग्राउंडचा फटका. सूरज चेंडू खाली येत आहेत. फेकी केले. 1 धाव पूर्ण. 1 अपेक्षा अधिक काही नाही. 14 धावा धावफलकावर चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 4. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. विपुल समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतः चेंडूला अडवतो. येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत सायराज 11 संघ. फुल टॉस चेंडू. पुन्हा संतोष आल्यात. चेंडूला अडवलंय आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसरी धाव घेता बाद झाल्यात आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 16चं टार्गेट सेट केलंय साईराज या संघाने. जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन आलेत का. JCC आणि नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. चला नवयुगचे कॅप्टन येत आहेत. JCC नमस्कार मित्रांनो, जय आई एकविरा, जय आगरी कोली. तुम्हाला क्रिकेटचा खरा आनंद घेवायचा आहे का? घेवायचा असेल तर या. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. तर मी माई पूर्ण टीम आम्ही तटे येणार आहोत. कवर तर रविवारी 1 फेब्रुवारी. टुर्नामेंट 29 जानेवारीपासून सुरू झाले. रविवारी फायनल आहे. ठिकाण आहे ॲक्वा पॅलेस रिसॉर्टच्या समोर. पण सामनं थोडं तुम्हाला वाटते होतं बघा, खतरनाक सामनं होतं. म्हणजे दिल की धडकन रुक जाती है. रक्तरंजित थरारक सामनं होतं. तर हे सामन्याचा आनंद आपण तट प्रत्यक्ष हजर राहून घेतला पाहिजे. म्हणून आम्ही तट येणार आहोत. तुम्ही पण या. जय आई एकविरा, जय आगरी कोली मित्रांनो. जाणार आहे. चला स्वागत वैद्य आपण या. आपल्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. नेक्स्ट मॅच नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा संघासमोर 2 हात करणार आहेत JCC. त्या अगोदर लो स्कोरिंग मॅच च्या धावांचा पाठलाग करतायत 16. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवायची आहे. त्यासाठी तुमचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग ठेवावा लागणार आहे. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. मॅच आपल्या भेटीला येते. मॅच नंबर 6. स्वागत वती साहेब यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला DCC, दुसऱ्या ठिकाणी NPL. कोण बोलणार? चला टॉस केला जातोय. DCC असा कॉल येतोय आणि NPL आलंय. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला JCC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले नवयुग जयस्मृती अर्नाळा या संघाला. त्या अगोदर मैदानाच्या दिशेने जातोय. 16 धावांचं टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच. हाय व्होल्टेज होईल का?
बाहेर आहे लेक्स्ट्रमच्या आणि आमच्या ऑफिसर पंच सांगतायत वाईट चेंडू घोषित केलाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 धावा झाल्यात 4. पाठलाग आहे 16चा. नेक्स्ट बॉल. हो या वेळेला टाउन द ग्राउंडचा फटका खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेलंय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. हम दास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के थँक्यू. विकेट आले परंतु ते अतिरिक्त धावा आहेत ना ते तुम्हाला थांबावे लागणार आहेत. कारण तुम्ही तितक्याच्या धावपलकर बनवल्या नाहीयेत. तुम्ही फक्त 15 धावा बनवल्यात. आता टार्गेट आहे 16चं. त्यामधून एक महत्वाची विकेट आले परंतु ऋतिक पागी बाबू मैदानाच्या आतमध्ये विसरून चालणार नाहीये. हलक्या हातानं काय जबरदस्त स्टाईलिशने कॉपी बुक स्टाईलने त्याला कट केलं होतं आणि पाठवलं एका धाबेसाठी. धावसंख्या धावपलकरते आहेत 6. चेंडूचा खेळ झाला 5. फाटला काय 16 धावांचा. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. पाठीमागे चेंडूला खेळला गेले 7 धावा पहिल्या षटकामध्ये. 16चा पाठलाग आहे. एक धून ऐकणार आहोत आणि लगेचच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. मेरी लाख दुआएं पाए कोई जाए तो ले आए मेरी लाख दुआएं पाए मैं तो पिया की गली में तो त्यातून चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. एका चौकारासाठी पारितोषिक आलंय 200 रुपयाचं पारितोषिक असणार अक्षय घरत कडून. 5 आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 1 धावा आहेत 8. नेक्स्ट बॉल. बॅकफुटवर गेले टॅप केले चेंडूला आणि पाठवलं सिंगल साठी. 5 सहज सोप्या रित्या त्या धावांचा पाठलाग होते परंतु खंतीची गोष्ट ही आहे की अटॅकिंग फिल्डिंग लावून सुद्धा त्या प्रकारची गोलंदाजी होत नाहीये. सर्वात मोठ्या अडचणीची बाब राहिली गेली साईराज संघासाठी. हो सहज सोप्या रित्या कुठून टॅप केलं गेलं चेंडूला. सिंगल येते. 10 धावा धावपलकरते आहेत. फक्त 6 धाव्यांची गरज आहे. टॅप केलंय पुन्हा सहज सोप्या रित्या. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट होते. 11 धावा धावपलकरते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4. चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा धावपलकरते आता आहेत 11. अटॅक केलाय. अटॅक फिल्डिंग लावली. आता सहज सोप्या रित्याने पुन्हा एकदा तेच घडलंय. सिंगल येते. 12 धावा धावपलकरते. नेक्स्ट बॉल. पुन्हा फटक्याला एक्झिक्यूट केलाय आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम जीवदानी माऊली फुलपाडा या संघाने आणि पराभवाच्या चाळीत जात असताना सायराज 11. आपण सुद्धा खूप चांगला खेळ केला. सायराज 11 आपलं सुद्धा खूप खूप आभार या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. त्या अगोदर चला पटापट घाई करा. नेक्स्ट मॅच जयेश